दीर्घकथा. लेखन सौ स्वाती विवेक कुंभार. गौरीची गोष्ट G20 भाग 2. बदललेली गौरी. सकाळच्या गडबडीतून जरा निवांत होऊन रमाबाई पेपर वाचत बसल्याच होत्या की फोन खणखणला. पलीकडून शांताक्का बोलत होत्या. बरी आहे ना का गौरी आता? माधवाचा फोन आला होता. गौरीला ताप भरला अचानक काल सांगत होता. रमाबाईंनी एक दीर्घ श्वास घेतला. म्हणाल्या, हो आई. अहो ताप उतरला आता. शांत झोप लागली आहे तिला. काल दुर्गाष्टमी होती. देवीची ओटी भरण्यासाठी आम्ही गेलो होतो. रविवार असल्यामुळं खूप लोक जमली होती. आणि तासाभरात गौरी घाबरी होत जवळ आली माझ्या. बघितलं तर अंग गरम झालं होतं. चक्करही येत होत्या तिला. मग शेवटची आरती सोडून आलो लागलीच घरी आम्ही. शांताक्का काळजीच्या सुरात म्हणाला, जाऊ दे ग. एखाद्याला नाही जमत गौरी गर्दी. नको पाठवूस परत. नवरात्रीत तिला टिपऱ्या खेळायला. हो आई, बरोबर आहे तुमचं. आता नाही पाठवणार गौरीला नवरात्रीत खेळायला. असं बोलून फोन ठेवत रमाबाई एक सुस्कारा टाकला. रमाबाईंनी एक सुस्कारा टाकला. रमाबाई अजूनही विसरला नव्हता ते दिवस. तो दिवस 2 वर्षापूर्वी वसंत भाऊजींनी कुलदेवतेच्या यात्रेला बोलवलं होतं. तिथे सगळे भाऊबंद भेटतील म्हणून माधवरावांनी आणि रघु भाऊजींनी सहकुटुंब जाण्याचं ठरवलं. 4 दिवस मोकळ्या वातावरणात राहता येईल म्हणून सगळे आनंदाने गेलेही. छान वातावरण होतं तिथं. सगळे भेटले. देवीची ओटी भरून सगळे कुळाचार झाल्यावर वसंत भाऊजींच्या आमराईत अख्खा दिवस घालवला सगळ्यांनी आरामात. जेवण खाण आटोपल्यावर मोठी माणसं वामकुक्षी घेत होती. सई, छोटा नानू आंब्याच्या झाडाखाली खेळत होती. गौरी जरा आज झाडांच्या सावलीत चित्र काढण्यात रमली होती नेहमीप्रमाणे. हिरवी पोपटी पालवी, त्यावर सोनेरी उन्ह अन पारवा. नजरेत सामावून घेऊ किती अन कसा हा गारवा. चैतन्य वाहेच उकडे, प्रसन्नतेनं उजळून जाई. बघ ही धरा. हिरवी पोपटी पालवी, त्यावर सोनेरी उन्ह अन पारवा. गौरी गुणगुणत होती आणि कागदावर हिरवे पोपटी रंग लिहून आमराई नटली होती. आई गो! तीव्र वेदनेने गौरी कणू लागली. सारे रंग कागदावर ओघळले. रमाबाई धावतच गेल्या तिच्याजवळ. पायाला किडा चावला होता तिच्या. सुजली होती ती जागा. रात्री खूप ताप भरला तिला. 2 दिवसांनी उतरला ताप. घसाही खूप दुखत होता तिचा. सर्दी चांगलीच झाली होती. घरी आल्यावर डॉक्टरांना दाखवलं तर निमोनियाचे उपचार केले त्यांनी आणि थोड्या दिवसांनी बरं वाटलं गौरीला. पण तेव्हापासून गर्दीत जीव घाबरा व्हायला लागला तिचा. चक्कर यायची तिला. आवाज सहन होत नव्हते. तिला साधं गणपती विसर्जनातली वाद्य वाजायची तरी कान बंद करून घेऊ लागली ती. घरच्या लग्नातील मिरवणुकीत नाचायला सगळ्यात पुढे असायची याच्या आधी भावंडांबरोबर. कशाचं काय होऊन बसलं होतं. हे सगळं वाढतच गेलं हळूहळू. मग गौरी स्वतःच रमू लागली. मित्रमंडळी कमी झाली. तेवढा नीलमताईंचा आशुतोष येतो कधी कधी घरी. मग बोलत बसते त्याच्याशी. बाकी मग अभ्यास, चित्र, कविता यातच रमते. परवा तर कथ्थकच्या नाडगौडा ताई घरी आल्या होत्या. शिवकला अकादमीच्या वार्षिक नृत्य कला आविष्कारात भाग घे म्हणून गौरीला सांगायला. खूप आवडती शिष्या गौरी त्यांची. नाही म्हणाली गौरी. काही बोलल्या नाही नाडगौडा ताई. त्यांनाही नवल वाटलं. गावाहून आल्यापासनं बदललीच माझी हसरी नाचरी गौरी. गावाहून आल्यापासनं बदललीच माझी हसरी नाचरी गौरी. विचार करत करत रमाबाईंचे डोळे पाण्यानं भरले होते. धन्यवाद.